प्रेक्षकांनो, तारिणी तारिणी या मालिकेच्या खूपच इंटरेस्टिंग आणि तेवढ्याच धमाकेदार आणि खतरनाक अशा एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत खूप मोठा आणि तेवढाच भयंकर असा ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटतोय. प्रेक्षकांनो, इथे मात्र चक्क आता हा युवराजला तारिणी आणि केदार दोघंही रंगे हात पकडणारे, ते सुद्धा चक्क पैसे चोरताना. कारण ज्यावेळेस इकडे या कौशिकीने तारिणीकडे पैसे दिलेले असतात ठेवण्यासाठी, तेही 10 लाख रुपये, आणि तेच पैसे इकडे मात्र हा युवराज चक्क घरातल्या सगळ्या लाईट्स घालून ते चोरू लागलाय. आणि त्यावेळेस मात्र तारिणी आणि हा केदार या दोघांनाही कुठेतरी संशय येतो की नक्कीच युवराजनं काहीतरी गडबड करणारच आहे. कारण त्याला गुलाबला द्यायचे असतात ना. काही जरी झालं तरी गुलाबचे पैसे त्याला नाही पाठवले तर गुलाब मात्र आपली सगळं भांडाफोड करेल, याचा मात्र युवराजला भयंकर आता त्रास होऊ लागलाय. आणि तेवढीच भीती सुद्धा वाटू लागली. आणि याच भीतीपोटी आता नक्की पैसे कुठून आणायचे. आणि त्याच वेळेस अगदी कौशिकीने सुद्धा त्याच्या समोर इथे या तारिणीला पैसे दिलेले असतात. आणि त्याला मात्र आता इथेच कुठेतरी क्लिक होतं की आपण जर हेच 10 लाख रुपये चोरले तर मात्र आपले सगळेच प्रश्न सुटतील. पण प्रेक्षकांनो, हे मात्र खूप मोठा एक ट्रॅप असणार आहे, ते म्हणजे कौशिकी आणि तारिणी. आता या दोघींच्या ट्रॅपमध्ये मात्र हा बरोबर युवराज अडकणार आहे. आणि त्याच वेळेस आता इथे मात्र युवराजचा खरा चेहरा आणि खूप मोठा भयंकर ड्रग्समध्ये सामील असणारा युवराज आणि याची खरी ओळख ती मात्र समोर येणार आहे. आता त्यामुळे प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये खूपच भयंकर ट्विस्ट येणार आहे. आणि इथेच तारिणीची आणि केदारची दोघांची ओळख सुद्धा समोर येऊ शकते. खरेच तुम्हाला काय वाटतंय? इथे युवराजचा खरा चेहरा समोर येऊन तारिणी आणि केदार या दोघांचं गुपित, ते म्हणजे आता दोघं नक्की पोलीस ऑफिसर आहेत, हे सत्य समोर यायला पाहिजे का? आणि तुम्ही सुद्धा माझ्या मताशी सहमत असाल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. तर प्रेक्षकांनो, आता पुढे नक्की सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे, ते सगळं आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथे चला बघूया आपण नक्की काय होणार आहे, कसं घडणार आहे. इथे प्रेक्षकांनो, सध्या मात्र तारिणी आता अशी काही सध्या हवा करते ना, ते म्हणजे सगळ्यांना कामाला लावलंय. कारण तिला तर आता मोठ्या सोन्याचा मान भेटलाय ना. आणि त्याचाच बरोबर निशिला आणि इकडे ईशाला दोघींना सुद्धा आता चांगलंच वटणीवर आणायचं असं ठरवते. दोघींनाही आता आपापल्या जबाबदारीची जाणीव व्हायला हवी ना. आणि त्यासाठी त्यांनी घरातली कामं सुद्धा करायला हवीत. आता मात्र तारिणी ठरवते, काही जरी झालं ना तरी इकडे निशिला सुद्धा तिची जबाबदारी कळायला हवीच आहे. आणि त्यामुळे चक्क ती घरात अगदी मोलकरणीसारखं दोघींनाही साफसफाईची कामं देतात. आणि दोघींनी अगदी सगळं घर चकाचक केलं पाहिजे असं सांगते. त्यातच इकडे मात्र आता या निशीच्या घरी तिथे मात्र प्रचंड राडा होतोय. निशीची आई ती म्हणजे रेखा माधवला खूप काही बोलत असते मध्येच. आता या निशीच्या आजीला सुद्धा म्हणते, तिकडे ना तुमच्या त्या मुलीने तारिणीने नुसता उच्चाद मारून ठेवलाय, सतत माझ्या मुलीला त्रास देत असते. कारण निशीने मात्र चुगली केली. इकडे तारिणी मला खूप त्रास देते, सतत मला नोकरासारखी राबवते. आणि इकडे घरात मात्र सगळे तिचंच ऐकतात, अगदी तिच्या तालावर नाचताय. आणि मला मात्र चक्क मोलकरीण म्हणून घरात सगळी कामं लावलीत. आता या सगळ्यांमुळे रेखा मात्र प्रचंड चिडचिड करते. तिला समजत नाही ही तारिणी अशी का वागते, माझ्या मुलीला का त्रास देते. इथे माधव समजावू लागतो की रेखा, अगं असं काहीच नाही. आणि घरात आपण पाहतोय ना, आता घरात तू सुद्धा कामं करतेच आहेस ना. मग निशितचं लग्न झालंय, आता ती सुद्धा कामं करते, त्यात वेगळं काय सांग बरं. आणि तू अशी चिडचिड करू नको. त्यात सुमी आजी ती सुद्धा इकडे रेखाला ओरडत असते, काय गं, तुझ्या मुलीचं लग्न लावून दिलंस ना, मग तिचं लग्न का लावलंस? तिला जर एकही काम करू द्यायचं नसलं तर तिचं लग्नच लावायचं नव्हतंस ना. तुला वाटलं का मोठ्या घरी गेली म्हणजे काहीच काम करायचं नाही? असं नसतं. आता तू तुझ्या संसारासाठी कामं करतेच आहेस ना, घरातली तर कामं करतेच आहेस, तसं तिलाही घरातली कामं करावीच लागणार आहेत, नाहीतर कशाला लग्न करायचे नुसतं. त्या सगळ्यांमुळे रेखा मात्र प्रचंड चिडली आणि चक्क तिने खांडेकरांचं घर गाठले. तिथे जाऊन आता खूप काही बोलू लागते. माझ्या निशीला तुम्ही मोलकरीण करून ठेवलंय म्हणून तारिणीला प्रचंड ओरडते. पण इथे मात्र प्रेक्षकांनो, पहिल्यांदा तारिणी अशी काही या रेखाची बोलती बंद केली ना, अगदी घुलवून सगळ्यांना मिळून मिसळून तारिणी मात्र सगळ्यांची बोलती बंद करायला लागली. आता तारिणीचं बोलणं मात्र ही कौशिकी अगदी एकटक लावून एवढी कौतुकाने पाहते ना, तिला तारिणीचं खूप कौतुक वाटू लागतं. शांतपणे समंजसपणे रागावून अगदी सगळं करून घेते. खरंच
खूप हुशार आणि खूप टॅलेंटेड आहे. आता या सगळ्यांमुळे कौशिकी चांगलीच आता या तारणीवरती फिदा झाली. दुसरीकडे या दयानंदला सुद्धा सुखरूप सोडवून आणलंय. त्यामुळे कौशिकीचा तर चांगलाच विश्वास वाढलेला आहे तारणीवरचा. आणि त्यातच आता ह्या युवराजचं सत्यसुद्धा या केदारने समोर आणलं होतं की घरातला एवढा मोठा प्रकार युवराजने सगळ्याच जगासमोर मांडला. त्यांनीच खोटी बातम्या देऊन सगळींकडे पसरवलं. आणि मग काय, आता मग या दयानंद खांडेकरांची सगळीकडे बदनामी झाली होती. आता ह्या सगळ्यांमुळे ऑलरेडी कौशिकीला तिला तर ह्या युवराजचा प्रचंड राग आलाच होता. त्याची तिला शिक्षासुद्धा भेटली. पण प्रेक्षकांनो, आता मात्र केदार आणि तारणी या दोघांचे तर मिशन चालूच आहे. त्यातून इकडे युवराजला मात्र त्या गुलाबची फोन येऊ लागतात. काही जरी झालं तरी माझे लवकरात लवकर पैसे दे, माझा जर हप्ता बुडवलास तर मग मात्र बघ, तुझं ना हे प्रकरण सगळीकडे आम्ही व्हायरल करू. आणि मग पुढे काय होईल ना, या सगळ्याला तू कसं सामोरे जायचं त्याचा विचार करून ठेव. तर या सगळ्याने मात्र युवराज प्रचंड घाबरून गेलाय. त्याला समजत नाही काय करू काय नको. आणि मग काय, त्यातच इथे मात्र आता तारणी आणि केदार या दोघांना सुद्धा एक रेकॉर्डिंग पाठवलेली असते अज्ञात व्यक्तीने. त्यामध्ये मात्र स्पष्टपणे आता त्या व्यक्तीचा आणि युवराजचा आवाज असतो की कशाप्रकारे तुला जर पैसे नाही दिले ना तर आम्ही काय करू, तुझं सगळे गुपित आम्ही सगळ्यांना सांगून टाकू. हे सगळं ऐकल्यावरती तारणीला सुद्धा खूप मोठा धक्का बसतोय. तिला समजत नाही, नक्कीच ना ड्रग्सच्या बाबतीमध्ये काहीतरी या युवराजचं कनेक्शन तर असणारच आहे. त्यासाठी ना आपल्याला खूप मोठा सापळा रचावा लागणार आहे. आता चक्क इथे मात्र ही तारणी आणि केदार दोघंही कौशिकीला विश्वासात घेतात आणि सगळा प्रकार सांगतात. तेव्हा मात्र कौशिकीला सुद्धा आता कुठेतरी यांच्यावरती विश्वास बसतो. आणि ते कौशिकीने छान जेवण वगैरे बनवलेलं असतं. आणि त्यातच आता कौशिकी चक्क सगळ्यांच्या समोर तारणीजवळ 10 लाख रुपये देते ठेवायला. मुद्दाम, ते म्हणजे युवराज तिथं होता म्हणून. कारण त्यांना युवराजला त्यांच्या ट्रॅपमध्ये अडकवायचं आहे. खरंच जर तो खोटा असेल ना तर बरोबर असं काहीतरी करणार. आणि त्याचमुळे कौशिकीने आता तारणीकडे ठेवायला 10 लाख रुपये दिलेत. हे ना आपला मेडिकल कॅम्प आहे ना त्यासाठी लागणार आहेत. आता युवराजच्या मनात मात्र इथे काळभर यायला चालू झालंय. आणि मग काय, संध्याकाळी सगळ्यांची जेवणाची वेळ होते. त्यावेळेस मात्र सगळे जेवणाच्या टेबलवरती असतात. पण हा युवराज, तो कुठे असतो? आता सगळे बसले. तारणीने मात्र आयडियाने इकडे केदारला सुद्धा दयानंदच्या शेजारी बसवलेलं असतं. हे बघून दयानंदला प्रचंड आनंद होतो की माझा मुलगा आज माझ्या शेजारी बसून जेवणार आहे. तर दुसरीकडे आता सगळे म्हणू लागतात, युवराज कुठे गेला कुठे गेला, कुठेच दिसत नाही. तेवढ्यात लाईट्सही बंद होतात. आणि मग काय, निशीला पाठवतात. तर काय, युवराज रूममध्ये सुद्धा नसतो. निशी मात्र इकडे तिकडे शोधू लागते. युवी युवी म्हणून ओरडत असते. पण युवराज मात्र तिथे नाहीच आहे. तर ओ कसं देणार बरं? आणि इथेच प्रेक्षकांनो, शेवटी मात्र आपण पाहणार आहोत. इकडे युवराज आता लाईट्स बंद करतो आणि म्हणत असतो, आता बघा, तुमच्या या खांडेकरांच्या सुनेचं साम्राज्य कसं धोक्यात येते ना ते फक्त तुम्ही बघतच बसा. अंधार फक्त घरातच नाही, ते तुमच्या मोठ्या सुनेच्या आयुष्यात सुद्धा अंधार होणार आहे. प्रेक्षकांनो, खरंच तुम्हाला काय वाटतंय? म्हणजे माझ्या मते तर इथे युवराजचं खरं रूप आता सगळ्यांच्या समोर यायला हवंय आणि त्याला भयंकर शिक्षा व्हायला हवी. तुम्ही सुद्धा जर माझ्या मताशी सहमत असाल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा रिस्पॉन्स कळवा. आता प्रेक्षकांनो, इथे मात्र जेव्हा इकडे लाईट्स बंद होतात तेव्हा तारणी आणि केदार या दोघांना मात्र बरोबर संशय येतो. नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणजे युवराज इथे नाही आहे, लाईट्स गेल्यात. या सगळ्यांचा काहीतरी ना एकमेकांशी संबंध आहे. आता मग काय प्रेक्षकांनो, तारणी आणि केदार दोघं सुद्धा त्यांच्या बेडरूमकडे जाऊ लागतो. तर काय, हा युवराज चक्क त्यांच्या बेडरूममध्ये घुसलेला आहे आणि बेडरूममधून आता एक कपाटात ठेवलेले 10 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न करतोय. त्याने हातातून काढून घेतले. तेवढ्यात मात्र प्रेक्षकांनो तिथे तारणी आली आणि केदारसुद्धा. दोघांनी युवराजला रंगेहात पकडले आणि मग काय सगळ्यांना अगदी तिथे बोलवून घेतलंय आणि लाईटसुद्धा लावलेले असतात. आता सगळ्यांच्या समोर युवराज पैसे चोरताना दिसतोय. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मालिकेमध्ये खूपच भयानक आणि खूपच मोठा असा धमाकेदार ट्विस्ट आपल्याला पाहायला भेटणार आहे. कारण कौशिकीच्या समोर आणि इकडे ह्या पद्मिनीच्या सगळ्यांच्या समोर इकडे युवराजची चोरी पकडली गेली. त्याचमुळे प्रेक्षकांनो, आता पुढे युवराजचं काय करणार? त्याला कौशिकी कशा पद्धतीने घराच्या बाहेर काढणार का, की त्याला काय भयंकर शिक्षा देणार? आणि त्यातूनच इथे मात्र केदार आणि तारणी या दोघांना सुद्धा त्यांच्या
मिशनसाठी खूप मोठा पुरावा सापडणार आहे. तेही गुलाबच्या विरुद्ध. आता हे सगळं कसं घडणार आहे पुढे, युवराजला नक्की काय शिक्षा देणार आहेत, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. त्यासाठी असेच मालिकांचे नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअरसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.